मंडळी नमस्कार. कॉकरोच जनता पार्टीला कुणी फंडिंग केलं? अभिजित दिपकेंच्या हातात त्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो होता, पुस्तक होतं, म्हणून कुणाच्या पोटात दुखायला लागलं? कॉकरोचला हिट मारा, पॅरागॉन चप्पल घालून कॉकरोचला कुस्करून टाका, त्याचा ठेचा करा. हे पाकिस्तानी आहेत, हे खलिस्तानी आहेत, हे मुल्ला आहेत, मौलवी आहेत, मुसलमान आहेत, पाकिस्तानी आहेत, देशद्रोही आहेत, हे तुकडा तुकडा गँग आहेत. बापा 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 बापा, इतकं विष, इतकी विषारी भाषा, जनजीवर इतके आरोप करण्यापूर्वी त्यांची मागणी काय आहे, ते कुठे दुःखी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून न घेता अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करून जनतेला भ्रमित करण्याचं घोर पाप सध्या देशात कोण करतंय याकडे लक्ष द्या. हे कितपत योग्य आहे मंडळी? हा सारासार शांत डोक्याने एक सामान्य नागरिक समजून विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. मंडळी, हा विषय कुठून सुरू झाला हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही, हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. अनेक दिवसांपासून तरुणांच्या मनात धुमसत असलेल्या या आगीने अचानक उग्र रूप धारण का केलं? त्याची कारणं काय आहेत? कुठल्याही गोष्टीला कारण लागतं आणि ते कारण घडलं. तुम्हाला ठाऊक आहे, डॉक्टर होण्यासाठी धडपडत असणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांनी दिवस रात्र अभ्यास करायचा. कित्येक गरीब आई वडिलांनी जीवाचं रान करून लेकरांच्या महागड्या शिक्षणाचा खर्च करायचा, खर्च झेपायचा. कुणी कर्ज घेऊन तर कुणी उसणवारी करायची. मंडळी, जमीन सोनं दागिने विकून किंवा गहाण ठेवून लेकराला डॉक्टर करण्यासाठी स्वप्न बघायचे. आणि परीक्षेत गेल्यावर काय? तो पेपर लीक व्हायचा, परीक्षा रद्द व्हायची आणि कुणीच बोलायचं नाही. अरे वा रे वा, ही कुठली लोकशाही या देशात हल्ली आहे हे कळायला मार्ग नाही. आई वडिलांच्या स्वप्नाचा चुराडा झाला, आपला अभ्यास वाया गेला. आता आई वडिलांना आपण तोंड कसं दाखवायचं, कुठल्या तोंडांनी आई बाबांच्या पुढे जायचं म्हणून मग दुःखी होऊन कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायची. अहो, निर्जीव पेट्रोल महाग झाला आहे आणि कुणाच्या जीवाची किंमत इतकी कवडी मोल. अरे वारे शेर, शेर काय म्हणायचं तुम्हाला? उगाच त्या वाघाला लाज वाटायची हो. इतकं भयान हे वास्तव आहे. मंडळी, जे हल्ली सुरू आहे ना, हे इतकं गंभीर आहे, हे इतकं भयान आहे की तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. या सर्व ज्वलंत प्रश्नांवर उत्तर देण्याची जबाबदारी शेवटी कुणाची आहे मंडळी? कुणाची जबाबदारी आहे सांगा? कुणी मायबाप आहे की नाही या देशाला? की बेवारस सोडलेला आहे हा देश? मग कशाला शिक्षण, कशाला शिक्षण विभाग, कशाला शिक्षण मंत्रालय, कशाला हजारो अधिकारी कर्मचारी, आणि मग कशाला हवा आपल्याला शिक्षण मंत्री जो आमच्या टॅक्सच्या भरोशावर जगतो असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, हा पेपर फुटीचा प्रकार ज्या दिवशी उघडकीस आला, अगदी त्याच दिवशी पंतप्रधानांनी शिक्षण मंत्र्याला कार्यालयात बोलवून प्रश्न करायला पाहिजे होते की हे धर्मेंद्र प्रधान जी, ये मैं क्या सुन रहा हूं, क्या कर रहा आपका विभाग, आपका मंत्रालय, आपके चट्टे बट्टे कहां सोए थे, काय आहे तुमचा पुढचा निर्णय, कोण आहेत दोषी, तुम्ही काय पाऊल उचलणार आहात, हे पंतप्रधानांनी विचारायला नको त्या मंत्र्याला? त्यांनी म्हणायला पाहिजे की मला 2 तासात उत्तर द्या, मला देशाला उत्तर द्यायचं आहे. राजीनामा तर अगदी हिसकावून घेण्या इतपत हा गंभीर मामला होता मंडळी. पण तसं घडलं नाही आणि घडणार की नाही ही शंका आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोटेगावकर हा महाराष्ट्रातील असल्याने इथल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन काय तो निर्णय घ्यायला पाहिजे हवा होता आणि फटाफट ऍक्शन व्हायला पाहिजे हवी होती. आणि फक्त ऍक्शनच नाही मंडळी, तर तात्काळ वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जनतेला या घटनेचा तपशील, अपडेट जनतेला, पालकांना, विद्यार्थ्यांना वेळोवेळी द्यायला पाहिजे हवा होता. पण तसं घडलं का गेल्या 15 दिवसात, महिनाभरात? नाही. तुम्ही व्यस्त असाल, मान्य आहे, तर तुमच्या मागे खूप लवाजमा असतो ना, रोज फिरतो ताफ्यामध्ये, तुमच्या ताफ्यामध्ये अनेक रिकामचोट असतात. त्यातल्या फुकट फिरून ना कामाला लावा ना, त्यांना ही ड्युटी द्या. ही एवढी माफक अपेक्षा जनतेने का ठेवू नये? म्हणजे जनतेने मतदान करायचं, फक्त जनतेने मत तुम्हाला द्यायचं आणि प्रश्न काय ट्रम्पला जाऊन विचारायचे, अमेरिकेला? अरे वा रे वा, तुम्ही एका लोकशाहीत आहात, तुम्हाला लोकांनी निवडून देऊन आमचे सेवक म्हणून तुम्हाला या कामासाठी नेमलेलं आहे. मग तुम्ही काहीही ठोस उत्तर जनतेला दिलं नाही. पंतप्रधानांचं या विषयावर एका वाक्याचं स्टेटमेंट नाही, काहीही बाहेर आलं नाही. तुम्ही अजूनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. हे किती गंभीर आहे. या प्रकरणाला आता महिना होत आहे, पण उत्तर कुणीही द्यायला तयार नाही. या देशातील विद्यार्थी, बेरोजगार तरुण विद्यार्थी किंवा पालक वर्ग तुमच्या उत्तराची वाट पाहून थकला, पण स्पेसिफिक उत्तर अजूनही आलं नाही. राजीनामाही त्या मंत्र्याचा, धर्मेंद्र प्रधान यांचा झाला नाही. उलट या देशातले चीफ जस्टिस तरुणांना काय म्हणतात, कॉकरोच म्हणून त्यांना डिवचतात. आणि मग याच संतापातून कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. तुम्हाला ठाऊक आहे, अभिजित दिपके अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. तुम्हाला ठाऊक आहे ना, गेला होता.
त्याने भारतातून बोस्टनला जाऊन काय एक्सवर ट्विट केलं होतं का? नाही, तो ऑलरेडी तिथेच होता. आणि हा प्रकार अचानक तो घडला सटायरच्या त्या व्यंगातून. एका सोशल मीडियावर 2 करोड फॉलोअर्स तात्काळ 2 दिवसात 4 दिवसात झाले आणि लागलीच मग अनेकांच्या भुवया उंचावल्या. कित्येकांना पोटदुखी झाली. सत्तेची चमचेगिरी करणाऱ्या अनेकांच्या मागून धूर निघाला, तुम्ही पाहिलं असेल. आणि मग काय, आपसुकच अभिजित दिपकेला प्रसिद्धी मिळाली. हे सगळं सहजासहजी घडलेला प्रकार आहे हा. हे वास्तव समजून न घेता अमेरिकेत बसून तू काय आम्हाला शहाणपण शिकवतो आहे का? विदेशातून नेतागिरी करतो आहे, तुला विदेशी फंडिंग आहे, तुला पाकिस्तानचा आधार आहे, काँग्रेसचा सपोर्ट आहे. बरं झालं हे नाही म्हटलं की नेहरूंनी फोन केला होता अभिजित दिपकेंना, नेहरू गांधींनी. असे अनेक बिनबुडाचे आरोप कित्येक बिंडोक बगलबच्च्यांनी केले. नंतर अभिजित दिपके 6 तारखेला दिल्लीत आला. आता इतकं सगळं अचानक घडल्यावर नकळत त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आली. ती जबाबदारी आली असताना तो भारतात आल्यावर घरी जाईल आणि काय पांघरून घेऊन झोपून जाईल का तो? अरे या मुवमेंटला त्याला जबाबदारीने पुढे यावं लागलं, नाईलाजाने. एवढं साधं कळायला शाळेत गेले की नाही ही मंडळी मला कळायला मार्ग नाही. इतका सोपा विषय आहे हा. काहीही बोलायचं, उचलली जीव आणि लावली टाळूला. गोदी मीडियाने कव्हरेज दिलं नाही, तुम्हाला ठाऊक आहे, म्हणून काय लोकांना कळलं नाही? कळलं अख्ख्या भारतात देशात. असं अजिबात नाही. सोशल मीडिया आहे ना जिवंत हल्ली, त्यामुळे घाबरायचं कारणच नाही. मान्य आहे जंतर मंतरवर जी गर्दी उसळायला हवी होती ती गर्दी जमली नाही. आणि ही परिस्थिती पाहूनच लोकांनी किंवा पोलिसांनी, ही परिस्थिती पाहून लोकांनी किंवा पोलिसांनी आंदोलकांना परवानगी दिली असावी. हा अंदाज आहेच. हा अगदी खरी सत्य असू शकतं. हे जर आदल्या दिवसापासून जनजी देशातल्या कानाकोपऱ्याहून दिल्लीत दाखल झाली असती तर पोलिसांनी परमिशन दिली असती का? नाही, परवानगीच दिली नसती. तो लवाजमा बघून. हे सत्य आहे ना, हे वास्तव आहे. पोलीसही हुशार आहेत. त्यांनी अगोदर पूर्ण जायजा घेतला असेल सगळ्या गोष्टीचा, रात्रीपासूनच, आदल्या दिवशीपासूनच. परंतु पोलिसांना अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टीचा हा बार फुसका वाटला त्यांना. पोलिसांनी अगदी मग आनंदाने परवानगी दिली की चलो ठीक आहे, 2-4 आएंगे लोक, निपटा लेंगे हम लोग. पण नंतर काय झालं, दुपारी 12 नंतर अचानक गर्दी व्हायला लागली, गर्दी उसळली आणि मग पुन्हा पोटात दुखायला लागलं. काही फोनाफानी झाली असेल पोलिसांना. मग काय तिथून हाकलून लावायला लागले. मग ऑटो, बस, टॅक्सी चेक व्हायला लागल्या. कुठल्याही टॅक्सीत तरुण दिसले बाहेरून येणारे की त्यांना विचारणा व्हायला लागली की तुम्ही कुठून आले, कुठे चालले. चौकात त्यासाठी पोलीस तैनात होते दिल्लीत त्या दिवशी. अतिशय पोलीस ताफा होता. नंतर जंतर मंतरकडे जाणाऱ्या अनेक तरुणांना परत जावं लागलं पोलिसांच्या चौकशीमुळे. त्यामुळे ही गर्दी थोडी कमी होती. पण त्यातूनही मार्ग काढून पोलिसांना खोटं वगैरे सांगून अनेक तरुण विद्यार्थी त्या जंतर मंतरवर पोहोचले होते. आणि गर्दी कमी असण्याचं हे देखील एक मुख्य कारण असू शकतं. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अभिजितला आल्या आल्याच एअरपोर्टवर पोलीस अटक करतील असा अंदाज अनेकांना या देशात होता. म्हणून देखील तरुण त्या ठिकाणी भीतीने पोहोचले नसावेत असंही होऊ शकतं. किंवा अटक झाल्यावर आपण काय करायचं तिथे आंदोलन, त्यामुळे ते आले नसावेत. तिसरं महत्वाचं कारण समजून घ्या. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे या बातम्या फक्त सोशल मीडियावर होत्या, हे लक्षात घ्या. मेन स्ट्रीम मीडियामधील काही पाळीव पत्रकारांनी या विषयाला मुद्दाम महत्व दिलं नसावं. कारण तुम्हाला ठाऊक आहे ना, आप्पांच्या इशाऱ्यावर सगळं चालतं. आप्पांचा आदेश त्यांना नसेल तर ते तरी काय करणार बिचारे, ठेवलेले आहे त्यांच्याकडे ते. त्यामुळे दुरून फारशी जनजी या ठिकाणी पोहोचू शकली नाही, हे वास्तव आहे. शेवटी महत्वाचं आणखी एक कारण आहे की अनेक पीडित तरुण विद्यार्थी जनजी हे भाजप समर्थक मायबाबांचे लेकरं असतील, हे लक्षात घ्या. नीटची परीक्षा काही फक्त विरोधी पक्षाच्या लेकरांची नसते. मग यांची लेकरं इच्छा असूनही त्या ठिकाणी पोहोचू शकले नसावे. आई वडिलांचा दबाव असेल किंवा त्यांना घरून परवानगीच मिळाली नाही असंही आपण गृहीत धरू शकतो. तसे वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी होते. मग काय बापा 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 भिडले काही पाळीव गावरानी अप्पू महाराष्ट्रातले. काय त्यांचे थंबनेल, त्यांच्या चेहऱ्यावरचा विकत घेतलेला आनंद. काय म्हणाले, बार फुसका गेला. एक तो खूप विद्वान समजतो स्वतःला, आपल्या महाराष्ट्रातला आहे, काय पत्रकार म्हणतो स्वतःला. तो म्हणाला दिल्लीत कॉक्रोच उताना पडला. तिथे काय तर तरुण भाड्याने आणले होते, पाकिस्तानहून आले होते. अरे वारे शेर, काय शेर म्हणायचं. देवा देवा देवा. काय महाराष्ट्रातले 2-3 लाळचाटे लफूट ते आहेत, स्वतःला पत्रकार बनवतात, ते भिडून केले. म्हणजे चाटायची तर किती चाटायची आणि कशासाठी तर यांची धडपड माहिती आहे मंडळी, व्हिडिओला व्ह्यूज मिळतील यासाठी नाही. आपण चरण चुंबन घेतलं तर भविष्यात आपल्यालाही राज्यसभा, विधानसभा किंवा एखाद्या महामंडळावर पाठवतील. तो राजयोग आपल्या नशिबात येईल, एवढंच स्वप्न या 2-3 मुंगेरी लालांचं आहे. बरडतात मग काहीतरी. अरे परीक्षेच्या घोटाळ्याबाबत बोला, पेपर फुटीवर बोला, महागाईवर बोला, शेतकऱ्यांवर बोला, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोला. हजारो शेकडो प्रश्न आहेत ना बोलण्यासाठी. यातले अनेक कुंटन किडे तुम्हाला माहित असेल. अभिजित दिपकेंची जात शोधायला लागली नेटवर. तो बुद्धिस्ट आहे की तो कुणबी आहे की तेली आहे की तो माडी आहे, तुम्हाला काय करायचं. हां,
कोण आहे तो, कोणत्या जातीचा आहे. अहो, जी जात नाही ती जात आहे, ते तुम्हाला वर्षानुवर्षापासून माहिती आहे. त्यांच्या डोक्यात तेच खुपतं नेहमी. अबे जातीचं काय घेऊन बसलात. या देशाच्या व्यवस्थेचं बघा काय आहे ते. एकीकडे म्हणायचं उद्याचं देशाचं भविष्य विद्यार्थी आहेत, भाषणातून 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जायचं चीफ गेस्ट म्हणून आणि असे भाषणं करायचे, आणि दुसरीकडे याच विद्यार्थ्यांना बदनाम करायचं. विसरलं का नेपाळचं कांड. तिथल्या जनजीने सुरुवात सोशल मीडियावरूनच केली होती आणि फक्त 24 तासात तिथला तख्तापलट केला जनजीने. आपल्या देशात ते कधीच होणार नाही, घडायला नको. आणि इथले तरुण तुम्हाला माहिती आहे संविधानाला मांडणारे आहे. इथे तसा प्रकार होणार नाही, होऊच नाही. उगाच काहीही आधार नसताना मुख्य मुद्दे, मुख्य प्रश्न समजून न घेता आंदोलन चिरडून टाकायचं आणि फक्त सत्तेची चाटायची, हे योग्य नाही. उद्या काँग्रेस येईल सत्तेवर, कुठलाही पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा त्यांनाही प्रश्न विचारले जाईलच आणि विचारायलाच पाहिजे, लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर. मंडळी, या देशात तुमची देखील लेकरं आहेत. तुमची अर्थातच, या ज्यांच्याबद्दल मी बोलत आहे त्यांची. आज 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे, याची काहीतरी लाज बाळगा. जे अभिजित दिपकेंचा विरोध करत आहेत त्यांना सांगतोय मी, आपण बुडायचं आणि दुसऱ्यालाही बुडवायचं हा बिंडोकपणा सोडा. जेनजीला बदनाम करण्याचा हा डाव आहे, डाव. तुम्ही कितीही डाव आखले तरी ते तुमचे डाव आता फेल होणार. दिवस गेले निघून, खूप पुलाखालून पाणी गेलं आता. अखेर कुठवर शांती विकत घेणार, कुठवर होला हो लावून होयबांची संख्या देशात वाढवणार आहेत तुम्ही. अरे एक दिवस भडका उडेलच, पण तो भडका उडण्याच्या पूर्वी तुम्ही सुधारलेले बरे, हे लक्षात घ्या. हा देश कुण्या एका पक्ष पार्टीचा नाही. मी नेहमी म्हणतो, सभी का खून है यहाँ की मिट्टी में शामिल, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है. हे लक्षात घ्या. नमस्कार.